फौजी चित्रपटाच्या निमित्ताने वास्तव शोध. अभिनेते घनश्याम येडे यांनी घेतली माजी सैनिकांच्या कुटुंबाची भेट. चाळीसगाव प्रतिनिधी. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक घनश्याम येडे सध्या त्यांच्या आगामी फौजी जीवनावर आधारित चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या कथानकात जिवंतपणा आणण्यासाठी आणि फौजींच्या समस्या जवळून जाणून घेण्यासाठी येडे यांनी नुकतीच 9 एप्रिल 2026 रोजी माजी सैनिक आबासाहेब गरुड यांच्या परिवाराची सदिच्छा भेट घेतली. फौजींच्या समस्यांवर सविस्तर चर्चा. या भेटीदरम्यान घनश्याम येडे यांनी गरुड परिवारासोबत वेळ घालवत सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे आयुष्य, त्यांच्या कुटुंबाला सोसावे लागणारे कष्ट आणि निवृत्तीनंतर येणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. प्रत्यक्ष फौजींच्या आयुष्यातील वास्तव बारकावे पडद्यावर मांडण्यासाठी त्यांनी ही माहिती संकलित केली आहे. महत्त्वाची वैशिष्ट्ये. चित्रपटाचे नाव फौजी, सैनिकांच्या जीवनावर आधारित. भेटीचा उद्देश सैनिकांच्या समस्यांची प्रत्यक्ष माहिती घेणे आणि ती चित्रपटात प्रभावीपणे मांडणे. कुटुंबाचा सहभाग. आबासाहेब गरुड आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने फौजी जीवनातील थरार आणि वास्तव अनुभव येडे यांच्यासोबत शेअर केले. लवकरच रुपेरी पडद्यावर. सैनिकांचे आयुष्य केवळ गणवेशापुरते मर्यादित नसते, तर त्यामागे मोठा त्याग असतो, अशा भावना यावेळी घनश्याम येडे यांनी व्यक्त केल्या. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून फौजी आबासाहेब गरुड यांच्या जीवनातील संघर्षाची झलक यात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. या भेटीमुळे आता चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये फौजी चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे.